काँग्रेसकडे ही मोठी संख्याबळ आहे, 24 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे फुटत नाहीत. पुढे बोला. काँग्रेसचे फुटत नाहीत. आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे. नाही, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तटस्थ राहणं, अनुपस्थित राहणं महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस असं काही स्ट्रॅटेजीनुसार होत आहे का? स्ट्रॅटेजी असताना ती त्या क्षणी ठरते. ती 15 दिवस आधी सांगितली जात नाही राजकारणामध्ये. ही शेवटच्या मिनिटात स्ट्रॅटेजी काय आहे हे तो दिसते. 15 दिवस आधी कोणी स्ट्रॅटेजी ठरवतं का? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं की महापौर त्यांना बसवायचं. ना ते सत्तेत होतं ना विरोधी पक्षात होतं. तर असं काही आपला पक्ष करणार का की पक्षाच्या भूमिकेत असणार आणि 2000 ची परतफेड असं म्हटलं जाते. कारण 2017ला अवघ्या 2 जागांचाच फरक होता. 82 भाजप होते, 84 शिवसेना होती. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आता 4चा फरक आहे. आता 4चा फरक आहे ना. आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून. आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याला लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू. म्हणजे सगळे पर्याय खुले आहेत शिवसेनेला महापौर निवडीसाठी. का आमचा का नाही निवडला जाणार? आमचा का नाही निवडला जाणार? तुमचे पर्याय सगळे उपलब्ध सगळे उपलब्ध आहेत. आमचा बघा, या मुंबईला परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची. भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल. कळलं? मुंबई सागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा. त्यांना काय वाटतंय? काय वाटतंय त्यांना? मोरारजी देसाईंनी जेव्हा 106 लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच. असं तुम्ही आता म्हणताय की महापौर तुमचा का नाही होणार, तो तुमच्यासमोर 2च पर्याय दिसत आहेत. एक म्हणजे मी असं म्हटलं नाही का नाही होणार. मी कुठे असं म्हणालो का होणार? पर्यायांची जर आपण ते पर्याय बघू ना. तुम्ही कशाला चिंता करता? तुम्ही अजिबात बघू ना. किती दिवस तुम्ही गणित, तुमच्या गणितात किती मार्क मिळाले होते 10वीला बघा जरा आधी आणि मग हे गणित करा.